नमस्कार. रोजच्या जीवनात उपयोगी स्मार्ट प्लॅनिंग टिप्स आज आपण पाहूया. स्मार्ट प्लॅनिंग टिप्स. सध्या महागाई इतकी वाढली आहे की महिन्याचा पगार हातात आला की किराणा भरतानाच अर्धा संपतो, बरोबर ना? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किराणा खरेदीसाठी 25 खास टिप्स, ज्याने तुमची मोठी बचत होईल. चला तर मग सुरू करूया. बचतीची सुरुवात दुकानात नाही तर घरातूनच होते. 1. किचन ऑडिट करा. खरेदीला जाण्यापूर्वी आधी घरात काय शिल्लक आहे ते तपासा. अनेकदा डाळी मसाले डब्यात असतात आणि मग आपण नवीन आणतो. 2. लिस्ट बनवा. हा महत्त्वाचा नियम आहे की लिस्टशिवाय कधीही शॉपिंगला जाऊ नका. जे लिस्टमध्ये नाही ते घ्यायचं नाही. 3. बजेट ठरवा. महिन्याला किती खर्च करायचा आहे हे आधीच फिक्स करा आणि रोख कॅश घेऊन जा. कार्डने जास्त खर्च होतो. आपली 4थी टिप्स आहे पोटभर जेवून जा. हे ऐकून हसू येईल, पण रिकाम्या पोटी शॉपिंगला गेल्यावर आपण जास्त स्नॅक्स आणि अनावश्यक खाऊ विकत घेतो. आपली 5वी टिप्स आहे मेनू प्लॅनिंग करा. पुढच्या आठवड्यात काय जेवण बनवणार आहात त्यानुसार भाज्या आणि डाळींची यादी करा. आपली 6वी टिप्स आहे घरची पिशवी सोबत घेऊन जा. म्हणजे दुकानातून 5,000 रुपयांची कॅरी बॅग घेण्यापेक्षा घरून कापडी पिशवी नेल्यास महिन्याचे 50 रुपये वाचतात. दुकानात असताना घ्यायची काळजी. 7. खालचे रॅक्स तपासा. मॉल्समध्ये महागडे ब्रँड्स नेहमी डोळ्यांच्या समोर ठेवलेले असतात आणि स्वस्त आणि चांगल्या वस्तू अनेकदा खालच्या रॅकमध्ये असतात. त्यामुळे खालचे रॅक तपासा. 8. होलसेल मार्केटचा वापर करा. शक्य असेल तर डीमार्ट किंवा होलसेल दुकानातच महिन्याचा साठा भरा, जिथे MRP पेक्षा कमी दराने वस्तू मिळतात. आपली 9वी टिप्स आहे सुटे धान्य. ब्रँडेड पॅकेटबंद डाळी आणि तांदळापेक्षा खुल्या पोत्यातले धान्य अनेकदा स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे असते. पुढची आपली 10वी टिप्स आहे एक्सपायरी डेट बघा. डिस्काउंटमध्ये मिळणाऱ्या वस्तूंची एक्सपायरी डेट जवळ आली असते, त्यामुळे गरजेपुरताच घ्या. टिप्स नंबर 11 आहे बाय वन गेट वनच्या फंदात पडू नका. गरज नसेल तर ऑफर बघून वस्तू घेऊ नका, ती शेवटी वायाच जाते. टिप्स नंबर 12 आहे लहान पॅक वर्सेस मोठा पॅक. ज्या वस्तू रोज लागतात, उदाहरणार्थ डिटर्जंट पावडर, तेल यांचे मोठे पॅक घ्या, ते स्वस्त पडतात. टिप्स नंबर 13 आहे मुलांना घरी ठेवा. शक्य असल्यास खरेदीला एकटे जा. मुले सोबत असली की चॉकलेट्स आणि बिस्किटांचा हट्ट होतो आणि बिल वाढतं. टिप्स नंबर 14 आहे कॅल्क्युलेटर वापरा. कोणता ब्रँड स्वस्त पडतो हे मोबाईलवर हिशोब करून बघा. टिप्स नंबर 15 आहे सीझनल भाज्या किंवा फळे घ्या. ज्या सीझनमध्ये जी भाजी स्वस्त आहे तीच जास्त वापरा. ऑफ सीझन भाज्या फळे महाग असतात, म्हणून सीझनल फळे आणि भाज्या घ्या. अशा भाज्या आणि फळे चवीलाही छान असतात. आता आपण पाहूया स्मार्ट प्रोडक्टची निवड कशी करायची. टिप्स नंबर 16 आहे खडा मसाला घ्या. तयार मसाल्याच्या पॅकेटपेक्षा खडा मसाला आणून घरी बारीक केला तर तो स्वस्त पडतो आणि भेसळयुक्त नसतो. 17. कापलेल्या भाज्या नको. मॉलमध्ये चिरून पॅक केलेल्या भाज्या महाग असतात, त्यापेक्षा अख्ख्या भाज्या घ्या. टिप्स नंबर 18 आहे लोकल ब्रँड्स वापरा. मोठ्या जाहिराती करणाऱ्या ब्रँडपेक्षा स्थानिक लोकल ब्रँडचे पोहे, रवा, मैदा स्वस्त आणि छान असतो. टिप्स नंबर 19 फ्रोझन फूड टाळा. फ्रोझन मटार किंवा रेडी टू ईट पॅकेट्स महाग असतात आणि आरोग्यालाही चांगली नसतात. स्मार्ट प्रोडक्ट निवड. टिप्स नंबर 20 पाहूया. ब्युटी प्रोडक्ट्स, शॅम्पू किंवा हँडवॉशच्या बाटल्या घेण्यापेक्षा त्यांचे रिफिल पॅक घ्या, ते स्वस्त पडतात. बिलिंग आणि साठवणूक. टिप्स नंबर 21 आहे बिल तपासा. बिलिंग झाल्यावर लगेच काउंटरवर बिल तपासा. अनेकदा ऑफरची किंमत बिलात लागलेली नसते. टिप्स नंबर 22 आहे रॉयल्टी पॉईंट्स. तुमच्या दुकानाचे कार्ड किंवा पॉईंट्स रिडीम करायला विसरू नका. टिप्स नंबर 23 आहे योग्य साठवणूक. आणलेलं धान्य व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवा. कीड लागली तर सर्व पैसे वाया जातील. टिप्स नंबर 24
शॉपिंगची वेळ सुट्टीच्या दिवशी गर्दी असते, तेव्हा गडबडीत चुकीची खरेदी होते. शक्यतो आठवड्याच्या मधल्यावारी शॉपिंग करा. आता आपण शेवटी पाहूया सर्वात महत्त्वाची टिप्स नंबर 25 आहे, स्वतःला प्रश्न विचारा. कोणतीही वस्तू ट्रॉलीत टाकण्याआधी स्वतःला विचारा, याची खरंच गरज आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती वस्तू जागेवर ठेवा. अशा या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा स्मार्ट प्लॅनिंग टिप्स आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.